नीटचा पेपर फुटल्यानंतर देशाच्या शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली। केंद्र सरकार, राज्य सरकार ज्यांनी पेपर फोडले त्यांच्यावर कठोर कारवाई करत आहे। याच्यातले बडे मासे गळाला लावले। सीबीआय चौकशी सुरू आहे। जेलमध्ये लोक टाकायला सुरू झालं। पण या प्रश्नावर काँग्रेसनं ज्या प्रकारचं आंदोलन सुरू केलं आणि आता यामधला चेहरा काँग्रेसचा उघडा पडलाय। मला राहुल गांधीला हेच विचारायचं आहे की या पेपर फुटीच्या घोटाळ्यातले मोठे जे मासे आहेत, शिवराज मोठेगावकर असतील किंवा अन्य कोणी, हे तर काँग्रेसचे कार्यकर्ते निघाले। लातूर शहराचे आमदार अमित देशमुख यांचे निष्ठावान सहकारी म्हणून शिवराज मोठेगावकर ओळखले जातात। विधानसभेच्या निवडणूक प्रचारामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, प्रचाराला सुद्धा होते, एवढंच नव्हे तर आम्ही 7 जन्म काँग्रेस पक्षाचं, देशमुख कुटुंबाचं कुंकू लावलेलं आहे, कधी पुसणार नाहीत, अशा प्रकारचं वक्तव्य मोठेगावकरचं आहे। आणि म्हणून देशात आणि राज्यात काँग्रेस पक्षाला या प्रश्नावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही। माझी एकच मागणी आहे की अमित देशमुख यांचा तुम्ही राजीनामा घ्या आणि मग तुम्ही नाक उचलून बोला।